तुम्हाला माहिती आहे मंडळी, लहानपणी आम्ही दिवाळीमध्ये काय धमाल करायचो. आम्ही किल्ला बांधायचो, किल्ला. आणि खरं सांगू, किल्ला बांधताना आम्ही किल्ला कमी बांधायचो आणि कल्लाच जास्त करायचो. गल्लीतली सगळी मुलं एकत्र यायची. कोणी पाणी आणणार, कोणी माती आणणार, कोणीतरी ते कालवणार. मग हे करताना आमच्यामध्ये भांडणं होणार, मग वादावादी होणार. मग आम्ही परत जाणार, आम्ही परत एकत्र येणार आणि खूप धिंगाणा करणार. एवढंच व्हायचं. एके वर्षी मी ठरवलं, म्हटलं या वर्षी आपण किल्ला बांधूया हरिश्चंद्रगड. म्हणलं तो रॅत, पण हरिश्चंद्रगड नावाप्रमाणे अवघड येतो. अर्धा तास, एक तास, अर्धा दिवस, एक दिवस, 2 दिवस, 3 दिवस गेले. या हातांनी काही हरिश्चंद्रगड बांधूनच झाला नाही. त्या वर्षी मी कानाला खडा लावला. म्हणलं कसं रे बाबा, ते छत्रपती शिवाजी महाराज किल्ले बांधत असतील, त्यांचे मावळे त्याचं रक्षण करत असतील, धन्य आहेत रे बाबा ते सगळे. आहे की नाही. मुद्दा असा या आठवणी सांगण्याचं कारण एवढं आहे की नवीन पिढीला, येणाऱ्या पिढीला दिवाळीच्या या आठवणी जरूर सांगा. तुम्ही दिवाळीला पूर्वी काय करायचात, कसा आनंद घ्यायचात हे सांगा. कारण नाविन्याची कास धरावी, पण जुन्याची साथ न सोडता. आणि आता तर काय, युनेस्कोने सुद्धा आपल्या किल्ल्यांची दखल घेतलेली आहे. त्याच्यामुळे या किल्ल्यांच्या आठवणी आपल्या मनामध्ये ताज्या ठेवणं हे आपलं कर्तव्य आहे. हो की नाही. तुम्ही कशी दिवाळी साजरी करता हे आम्हाला नक्की सांगा. खाली कमेंटमध्ये आमच्यापर्यंत तुमचा निरोप पोचवा. तुम्हाला दिवाळीच्या रांझेकर परिवाराकडून खूप मनापासून शुभेच्छा. रांझेकर रिअल्टी, नाविन्य निरंतर.